नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मित्र अनिकेत पुन्हा आपले स्वागत करतो शेती प्रसारण या यूट्यूब चॅनलवर। शेतकरी मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनवरील तिसऱ्या फवारणीमध्ये तसेच सोयाबीनवरील शेवटच्या फवारणीमध्ये कुठल्या औषधांचा वापर करायचा आहे ते पाहूया। शेतकरी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा औषधी सांगणार आहे जेणेकरून आपल्या सोयाबीनचा दाण्याचा आकारसुद्धा चांगला होईल आणि आपल्या सोयाबीनच्या शेंगासुद्धा चांगला भरतील। तसेच सोयाबीनवरील उंट अळी, शेंग अळी, तसेच शेंग पोखरणारी अळी आणि चक्रीभुंगा यांच्या चांगल्या प्रकारे नियंत्रणासाठी चांगल्या क्वालिटीचे कीटकनाशक सांगणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा। शेतकरी मित्रांनो, सोयाबीनवरील उंट अळी, शेंग पोखरणारी अळी आणि शेंग अळी यांच्या नियंत्रणासाठी मी तुम्हाला प्रामुख्याने 3 कीटकनाशक सांगत आहे। त्यामध्ये शेतकरी मित्रांनो, आपल्याला तबाह या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, तबाह हे कीटकनाशक एक आंतरप्रवाही कीटकनाशक असून तसेच एक स्पर्शीय कीटकनाशक सुद्धा आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तबाह या कीटकनाशकाचा आपल्याला अळीवरती लगेच आणि जास्तीत जास्त वेळेपर्यंत रिझल्ट मिळतो। त्यासाठी आपण तबाह या कीटकनाशकाचा सुद्धा वापर करू शकतो। शेतकरी मित्रांनो, तबाह या कीटकनाशकाचा वापर करत असताना आपल्याला प्रतिपंप 12 ml तबाह कीटकनाशकाचा वापर करायचा आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, तबाह कीटकनाशक हे एक आग करणारे कीटकनाशक आहे। त्यामुळे फवारताना हे कीटकनाशक वापरण्या अगोदर आपल्याला आपल्या अंगावरती तेल लावायचे आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, त्यानंतर तुम्ही कोराजन या कीटकनाशकाचा सुद्धा वापर करू शकता। शेतकरी मित्रांनो, कोराजन हे कीटकनाशक एक आंतरप्रवाही कीटकनाशक असून अळ्यांवरती हे कीटकनाशक जास्तीत जास्त वेळेपर्यंत रिझल्ट देतो। तसेच शेतकरी मित्रांनो, कोराजन हे कीटकनाशक वापरत असताना आपल्याला प्रतिपंप 6 ते 8 ml प्रतिपंप याचा वापर करायचा आहे। तसेच त्यामध्ये शेतकरी मित्रांनो, आपण कोहिफॉस या कीटकनाशकाचा वापर करू शकतो। कोहिफॉस या कीटकनाशकामध्ये किनॉलफॉस 25% मध्ये EC या फॉर्म्युलेशनमध्ये असते। हे कीटकनाशक एक आंतरप्रवाही तसेच स्पर्शीय कीटकनाशक असल्यामुळे या कीटकनाशकाचा अळ्यावरती क्विक आणि जास्तीत जास्त वेळेपर्यंत रिझल्ट मिळतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, या 3 कीटकनाशकापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाचा जर आपण वापर केला तर आपल्याला शेंग पोखरणारी अळी, उंट अळी आणि या सर्व कीटकांवर चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो। शेतकरी मित्रांनो, आपल्या सोयाबीनच्या दाण्याचा आकार वाढण्यासाठी आणि शेंगा चांगल्या प्रकारे भरण्यासाठी आपल्याला हिरोकी या टॉनिकचा वापर प्रतिपंप 50 ml करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, हिरोकी या टॉनिकमध्ये जिब्रेलिक ॲसिड 0.001% मध्ये असते। तसेच शेतकरी मित्रांनो, हिरोकीऐवजी तुम्हाला जिब्रेलिक ॲसिड असलेले कोणतेही एका टॉनिकचा वापर करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, जिब्रेलिक ॲसिडचा वापर केल्यानंतर आपल्या शेंगा चांगल्या प्रकारे भरतात, तसेच आपल्या शेंगीचा आकार वाढतो आणि दाण्याचा सुद्धा आकार वाढतो। तसेच त्यामध्ये शेतकरी मित्रांनो, आपल्याला टाटा बहारचा प्रतिपंप 50 ml वापर करायचा आहे आणि 19-19 खत हे 100 ग्राम प्रतिपंप आपल्याला वापर करायचा आहे। शेतकरी मित्रांनो, या तिन्ही औषधांचं कॉम्बिनेशन करून जर आपण औषधी आपल्या सोयाबीनवरती फवारली तर आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो। आपल्या शेंगा चांगल्या प्रकारे भरतात, आपले दाण्याचा आकार वाढतो आणि आपल्या दाण्याची क्वालिटी म्हणजेच कलरसुद्धा चांगला येतो। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या औषधांचा नक्की वापर करायचा आहे। तरी शेतकरी मित्रांनो, पाऊस पडत जर असेल किंवा वातावरण जर खराब असेल तर आपल्याला यामध्ये स्टिकरचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपले औषध धुवून निघणार नाही आणि आपल्याला चांगला रिझल्ट मिळेल। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि शेती प्रसारण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।